खेळला जातोय. सलामीच्या जोडीमधून आपण जर पाहिलं तर मैदानात आणि त्या सुचित कदमच्या बॅटमधून सुद्धा यावेळेला मात्र ओव्हर कव्हरचे जबरदस्त घणाघाती प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार आणि येतोय हा या स्पर्धेतला सुचितच्या बॅटमधून पहिला आणि आतापर्यंत या मॅच मधला दुसरा षटकार. आणि मयूर वाघ करा चुकीची दुरुस्ती. यावेळेला पुन्हा एकदा मात्र सीमारेषा पार आणि येतोय सुचितच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार षटकार. दोन भावांच्या विरोधात चालू झालेला यावेळेला जबरदस्त फटका उडवून दिलाय बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कडक कडकडीत प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. संकेतच्या गोलंदाजीवर सुचितच्या बॅटमधून आणखीन एक उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी षटकार समावेश या पर्वामध्ये. यावेळेला मात्र बॅकफुटवर जाऊन पुन्हा एकदा मात्र खेळलेला बॅडमिंटन शॉट आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर दी कव्हर्स. बॉल जातो सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी आणखीन एक बिग बॅश काळा चौकी षटकार. टीमच्या 56 धावा पूर्ण झाले. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. अब तक 56 फायदा इकडे होतोय. आणखीन एक फुल टॉस बॉल. यावेळेला मात्र सरळ काढणे खेळलेला फटका. वन बाउंड स्पिनरच्या मस्तकवर दस्तक देत बॉल पुन्हा एकदा वन बाउंड सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4. येतोय बिग बॅश काळा चौकी चौकार. आणि या 10 धावांसोबत संघाची एकंदरीत धावसंख्या आपण जर पाहिली तर 60 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी सक्षम 11 या संघाच्या विरोधात श्री बॉयज या संघाला बनवाव्या लागतील त्या 61 धावा. 61 रन्स